सोहळ्याच्या निमित्त आपण सर्व या ठिकाणी मिळून राहिला काम कार्यकर्ते म्हणून तुम्हाला मला या निमित्तानं करायचं करूया. मी परत एकदा आपल्या सर्वांचं अंतःकरणाचं स्वागत करतो आणि आपल्या घेण्यात चपला काढून 1-2 मिनिटं थांबायचंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दादाच्या नेतृत्वाखाली कुठेतरी पक्ष स्थिरावला होता. आता तुमचा माझा सगळ्यांचा संघर्ष संपेल असं वाटत असताना दुर्दैवी दादांचं जाणं हे तुमच्या मागच्या भविष्याच्या दृष्टीनं अतिशय हानिकारक झालेलं आहे. आज लाखो कार्यकर्ते त्यांना दादा ओळखत होते. तर वहिनी असतील किंवा बाकीचे असतील ते फारसे काय ओळखत नव्हते. आज त्या सगळ्यांना जाऊन ओळख करून द्यावी लागते. पण त्या कार्यकर्त्यांनी पक्षाकरता काय योगदान दिलेलं आहे ते आज खऱ्या अर्थानं जे दादांना माहिती होतं ते कुणाला माहीत नाही. त्यामुळं लाखो कार्यकर्त्याचं भवितव्य नाही म्हटलं तरी अडचणीत आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. परंतु आपण तालुक्यामध्ये काम करणारी मंडळी आपल्याला माहिती की तालुक्यामध्ये पक्षाकरता कोणी कोणी योगदान दिले आणि त्याच्यामागं उभं राहणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे. ते काम आपण निश्चितपणानं करूया. ज्या ठिकाणी ज्याला संधी मिळेल त्या ठिकाणी देण्याचं काम निश्चितपणानं करूया. मागच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये खरं म्हणजे कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एखादी गोष्ट नाती गोती अशा आल्या की मग बाकी सगळ्या गोष्टी फिक्या पडतात. संघटनेला फारसं महत्त्व राहत नाही. आणि मग संघटनेला महत्त्व आपण कधी देतो? आपला स्वतःचा स्वार्थ आला तर आपण संघटनेला महत्त्व देतो. मग आपल्याला संघटना आठवते आणि मग आमचं हे काम झालं पाहिजे ते काम झालं पाहिजे तालुक्याचा विकास झाला पाहिजे. पण आज आपल्या हातातनं पदं जातात आणि मग आपण तालुक्याचा विकास कुठल्या तोंडाने करणार आहोत, कुठल्या हाताने विकास करणार आहोत, कुणाकडे मागणार आहोत याचंही भान कार्यकर्त्यांनी ठेवलं पाहिजे. सुरुवातीला काही लोकांना चटके बसले नाहीत. हळूहळू काही लोकांना चटके बसायला लागले आणि मग त्यांना जाणीव झाली की आपण त्यावेळेला जर नीट वागलो असतो तर आज आपल्याला ही वेळ आली असती. पंचायत समितीमध्ये 2 माणसं अजून आपली आली असती तर पंचायत समिती आपल्या हातामध्ये आली असती. दुर्दैवानं आपण ते करू शकलो नाही किंवा आपण गहाळ राहिलो त्याचं प्रत्यंतर आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळालं. आपल्या वैयक्तिक भावना काय असतील त्याच्यापेक्षा पक्ष किती महत्त्वाचा आहे याचा विचार प्रत्येकाने केला तर मला वाटत नाही अडचणी. मागच्या 15 दिवसापूर्वी आपण मिटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाला सांगितलं की आता गावोगावच्या ग्रामपंचायतीचे आरक्षण येईल. गावच्या ग्रामपंचायतीच्या निवडणूक आता काही दिवसामध्ये लागणार आहे. आता ह्या ज्या नवीन मतदार याद्या तयार होत आहेत जनगणना होते. ही जनगणना फार महत्त्वाची आहे. आपल्याला माहिती आहे की मध्यंतरीच्या कालखंडामध्ये एक विधेयक सरकारनं आणलं होतं. स्त्रियांचं विधेयक फायनल आहे पण सरकारला संख्या वाढवायची, केंद्रामध्ये राज्यामध्ये संख्या वाढवायची आणि ही संख्या वाढत असताना आज त्यांनी जे नियोजन केलेलं आहे तर ते आपल्याला जनगणना केल्याशिवाय आपल्या इकडं मतदारसंघात ती रचना होणार नाही. यावेळेला 33% स्त्रियांना आरक्षण दिलं जाणार आहे. पण 33% हे पूर्वीच्या 288 आमदारामध्ये दिलं जाणार नाही. ते आता 423 आमदारामध्ये मला वाटतं दिलं जाणार आहे. मग आता उरलेली जर ही संख्या वाढवायची असेल आमदारांची
तर जनगणना झाली पाहिजे. आता नव्यानं परत मतदारसंघाची पुनर्रचना होईल, आरक्षण उडेल आणि आता जिल्ह्यामध्ये 33% आरक्षण महिलांचं येईल. 33%. आज जुन्नर, आंबेगाव, खेड ही जे 3 मतदारसंघ होत असताना शिरूरला, आंबेगावला शिरूरचा काही भाग जोडला गेला. पुढच्या वेळेला तसं होणार नाही. शिरूर जुन्नरचे काही भाग आंबेगावला जोडला जाईल आणि खेड तालुक्यात कदाचित 2 मतदारसंघ होतील अशी परिस्थिती आहे. शिरूरचा एक आणि त्याचा हवेलीचा वेगळा मतदारसंघ होईल. म्हणजे आपल्याकडं आता लोकसंख्येच्या मानानं आज येणाऱ्या हवेली 70 लाख लोकसंख्या आहे संपूर्ण पुणे जिल्ह्याची. ती आता आणखीन वाढणार आहे आणि त्याचा जर विचार केला तर साधारण 3-3.5 लाखाचा मतदारसंघ धरला तर शहरामध्ये आमदारांची संख्या वाढणार आहे आणि पुढचं राजकारण हे शहरातल्या लोकांच्या हातामध्ये जाणार आहे. मग आपल्याकडल्या अनेक महानगरपालिका आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. साधारणतः एक महानगरपालिका ही कमीत कमी 5 लाख लोकसंख्येची असते. आज त्या सगळ्यांचा टप्पा ओलांडलेला आहे. शहरातले आमदार वाढणार आहे आणि शहरातले आमदार वाढले की सगळी सत्ता ही त्यांच्याकडे जाणार आहे. त्यावेळेला फार मोठी अडचण तुमच्या माझ्यासमोर येणार आहे. आपल्याकडे सुद्धा शहरीकरण वाढलेलं आहे, बकाल पण फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आपल्याकडे अनेक प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, ड्रेनेजचा प्रश्न आहे, हे सगळे प्रश्न. आता या पुढच्या निवडणुकीला सामोरे जायचं असेल तर आपलं नाव मतदार यादीमध्ये असलं पाहिजे. आपल्याला ग्रामपंचायत हातामध्ये ठेवले असते तर आपल्या विचाराचे तिथं लोक राहिले पाहिजे. मी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती केली होती की अशी ग्रामपंचायत आपोआप तुमच्या हातामध्ये येणार नाही. तुम्हाला बारीक नियोजन त्याचं करावं लागेल. कदाचित उद्या तुमच्या हक्काची माणसं ती मतपत्रिका घेऊन जातील. मी पश्चिम पट्ट्यातल्या लोकांना सांगितलं होतं की आपल्या सगळ्यांची लोकांची भिस्त ही मुंबईकरांवर असते. आता मुंबईकरांना एक तर मुंबईमध्ये ठेवावं लागलं मतदान, नाहीतर त्यांना आपल्याकडे आणावं लागेल. आता अडचण अशी आहे की ज्या ठिकाणी तुमचं आधार कार्ड आहे, जिथं तुमचं रेशनिंग कार्ड आहे, त्याला तुमचं मतदान लिंक होणार आहे. त्यामुळे तुम्हाला चॉईस जर तुमचं इथलं असेल तर इथे करावं लागेल आणि शहरातलं असेल तर शहरात. कदाचित पश्चिम पट्ट्यातली लोकसंख्या आणखीन घटणार आहे, लक्षात ठेवा. मग पश्चिम पट्ट्यामध्ये जे काम करणारे कार्यकर्ते त्यांनी बारकाईने नजर ठेवा की आपल्याकडचा जो कार्यकर्ता आहे, आपल्याकडे BLO आला तर तो नेमका आज जर तुम्ही त्याला सांगितलं नाही तो मुंबईला जातो, तर त्याचं आधार कार्ड, रेशनिंग कार्ड मुंबईला आहे, तर फार मोठी अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळं आपल्याला पश्चिम पट्ट्यातल्या लोकांना सतर्क करावं लागेल. आज माझ्या माहितीनं 62-64 गावाचा मतदारसंघ आहे. उद्या तो 70-80 वर जाईल अशी परिस्थिती आहे, कारण इतके लोक आपले मुंबईला राहतात. म्हणून पश्चिम पट्ट्यातल्या कार्यकर्त्यांनी सतर्क राहावं एवढी विनंती माझी त्यांना या निमित्ताने. आता पूर्वेकडच्या मंडळीसुद्धा काय सतर्क राहायचं नाही का? आपल्याला खूप अडचणी. आता आपल्या वावगाव परिसरातली बरीच मंडळी ही मुलांच्या शिक्षणाकरता खेडमध्ये राहायला आलेली आहेत. त्यांचं खेडमध्ये बी मतदान आहे आणि तिकडे गावाकडे सुद्धा आहे, तर सोयीप्रमाणे करतात. आता ते करून चालणार नाही. त्यामुळं भविष्यामध्ये तुमच्याकडे तुम्हाला एक तर मतदान तिकडे खेडमध्ये ठेवावं लागेल किंवा तुम्हाला ते मतदान गावाकडे ठेवावं लागेल. त्यामुळे तिथल्याही कार्यकर्त्यांनी उद्याची ग्रामपंचायत आमच्या हातामध्ये यायची असेल तर नेमका काय निर्णय घ्यायचा तो त्या ठिकाणी घ्यावा लागेल, हे मला या निमित्तानं आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे. त्यामुळं आता सुरू झालेलं आहे, जुलै एंडपर्यंत संपणार आहे. त्यामुळं प्रत्येकाने आपल्या गावामध्ये यादी घेऊन बसा, तिथल्या BLOशी संपर्क साधा किंवा ही माझी यादी कुठली नावं राहिली कुठली राहिली नाही. एखाद्या वेळेला आपल्याच घरातली नावं जातील आणि मग मात्र अडचण येईल. त्याला कुठलाही अल्टरनेटिव्ह नाही, त्याला कुठलाही वशिला नाही. त्यामुळे गावामध्ये ज्या वेळेला बिल होतो त्याच वेळेला आपल्याला ह्या निर्णय घ्यावे लागतील. दुसरी गोष्ट अशी आहे की आता पक्ष संघटना आपल्याला माहिती की आजही आपल्याला खरं म्हणजे सकाळी 9 वाजता सांगितलं 10 वाजेपर्यंत लोक येत होते. आपल्याला वेळेचं महत्त्व नाही. आपण आता एवढे तर कार्यकर्ते हे राजगुरू शहरामधले जमायला पाहिजे होते. अख्ख्या तालुक्यातले राजगुरू कार्यकर्ते आपले आहोत, तर आपण त्या ठिकाणी कोणाला सांगतच नाही. आपले पदाधिकारी गाडीमध्ये एकटेच येतात. 4 लोक आपल्या गाडीत कधी बसतील याचा विचार आपण या ठिकाणी करत नाही. आणि माझी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण जर तो विचार केला नाही निश्चितपणानं अडचण आपल्याला भविष्यामध्ये होईल.
एवढंच मला या निमित्तानं आपल्या सगळ्यांना सांगायचं. आता साधारणतः वर्षभरामध्ये जिल्हा बँकेच्या निवडणूक आहेत. 2-3 महिन्यानंतर त्याचे मतदार यादी तयार होईल, ठराव पाठवला जातील. आपल्या गावातला ठराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे. आता आज तर अशी परिस्थिती की मला मी सलग 2 वेळा प्रति झाल्यामुळं राहता येणार नाही. आपण त्या ठिकाणी विचार करणार आहोत कशा पद्धतीने त्या करायचे. पण कसल्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे ती कशी राहील याचा विचार आपण त्या निमित्तानं करतो. त्यामुळं जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण सतर्क राहिले पाहिजे. आपल्या विचाराचा प्रतिनिधी कसा येईल त्याचा विचार तुम्ही केला पाहिजे. आणि तुम्ही पाहिलं असेल गेल्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये मी जिल्हा बँकेचा संचालक झाल्यानंतर आपण ज्या सभागृहामध्ये बसला इथली काय अवस्था होती, खाली बँकेची काय अवस्था होती, टॉयलेटची काय अवस्था होती, ही बँक गेली 12-10 वर्ष पाहिली आपण अशीच्या अशी ठेवण्याचं काम केलं. अनेक ज्या शाखा अशा होत्या की जिथं जाणं फार मुश्किल होतं की त्यात आपण सुंदर अशा शाखा केल्यात. लोकांना त्या ठिकाणी सगळ्या व्यवस्था करून दिल्या आहे. ते अशी कुठलीच आहे फार ढेण्यापर्यंत आपण गेलो. आता पाईटला आपण जागा घेतली 10 गुंठे, पाईटला मोठी शाखा आपण त्या ठिकाणी बांधतो. सगळी व्यवस्था आपण त्या ठिकाणी करतो. आंबोलीसारखी शाखा आपण चांगल्या ठिकाणी नेली. शिव्याला नवीन शाखा काढली, पावळ रोडला नवीन शाखा काढली, त्यानंतर तळेगाव चौकामध्ये नवीन शाखा काढली. आणि नवीन शाखासुद्धा आपण काढल्या, शाखा वाढवल्या, सोसायट्या वाढवल्या, 5 नवीन सोसायट्या आपण वाढवल्या. ते आपण ह्या सगळ्या गोष्टी आता करतो आहे की उद्या काय होणार याचा मी कधी विचार करत नाही. आज जे आहे ते चांगलं करायचं. आणि म्हणून तुम्हाला सगळ्याकडच्या शाखा चांगल्या दिलेल्या दिसतील. नवीन शाखा, आणखीन नवीन शाखा आपण बघितल्या आहेत. नवीन शाखासुद्धा आपल्याला आता मिळणार आहेत. आणि सरकारच्या निमित्तानं आपला तालुका पुढं कसा नेता येईल त्याचा विचार आपण या निमित्तानं करतो आहे. तुम्ही कार्यकर्त्याला आहे. आता एक भरती चालू आहे. साधारणतः 21 साली जाहिरात सोडली होती आणि नेमकी ती भरती MKCL कंपनी जी आहे, जी संस्थापक त्याचे आदरणीय वळसे पाटील साहेब आहेत, त्यांनी त्याच्यामध्ये इतकी ती मायक्रो लेवलला परीक्षा घेतली, त्यात आपले बरेच विद्यार्थी पास झाले. आता त्याच्या मुलाखती चालू आहेत. मी इथं जाहीरपणानं सांगतो, मी सगळ्या त्या लोकांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की बाबा बँकेकडं 5च मार्क देण्याचा अधिकार आहे. 5 मार्क तुमच्या कागदपत्राला आहेत. उर्वरित तुमची जी मेरिट लागेल त्याच्यामध्ये मुलाखतीची मार्क ॲड होईल, लिस्ट तयार होईल. तिथं अमक्याचाच घेतला तमक्याचा घेतला असा कुठलाही वशिला ठेवलेला नाही. आणि जर माझ्या नावाखाली कुणी 1 रुपया मागितला तर मला येऊन सांगा. आपण अत्यंत पारदर्शक, आपल्या कुठल्याही कार्यकर्त्याला 1 रुपयाची तुशीस लागणार नाही. ज्याच्या नशिबामध्ये जशा पद्धतीचं आहे तसं त्या ठिकाणी होईल. त्यामुळं कुणी जर म्हणत असेल तुम्हाला किंवा बँकेमध्ये असं चाललं आहे तसं चाललं आहे, कुणाकडनं रुपया मागितला आहे, असली कुठली गोष्ट नाही. जाहीरपणानं हे मी सांगतो आहे. त्यामुळं आपले जे उमेदवार पास झाले त्यांना जी 5 मार्क बँकेची आहेत ती मुलाखतीच्या वेळेला त्यांना मिळणारी कागदपत्राची 5 मिळणार आहे. उर्वरित जी मेरिट आहे हे त्यांच्या लेखी परीक्षेवर अवलंबून राहणार आहे. तर कुठलाही वशिला नाही बँकेच्या नावाने. कारण आज जर असं काही घडलं ही बँक अजितदादांच्या ताब्यामध्ये, बहिणीच्या ताब्यामध्ये, आणि त्यांना त्याचा काही कारणानं पट्टा लागेल. आणि म्हणून असं कुठलंही काम आमच्या संचालक मंडळाने करायचं नाही अशा प्रकारची शपथ आम्ही घेतलेली आहे. आम्हाला तशा प्रकारच्या सूचना वरनं आलेल्या आहेत. त्यामुळं त्याच्यात कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार नाही हे कार्यकर्त्यांनी सगळ्यांना सांगितलं पाहिजे. कुणी असं म्हटलं तर मला खाजगीमध्ये येऊन सांगा किंवा असं आमका होतो आहे, अशी कुठलीही गोष्ट आपल्याकडे नाही. हेही या निमित्तानं आवर्जून आपल्याला कबूल कर या ठिकाणी सांगतो आहे. आज वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी आलात. आपलं सर्वांचं अंतःकरणापासून परत एकदा स्वागत करतो, अभिनंदन करतो, आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.